सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम सुनावणी ही सुरू आहे। विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं। सिब्बल यांनी कोर्टामध्ये पक्षाचा घटनाक्रम या ठिकाणी सांगितलेला आहे। तर सिब्बल यांनी कोर्टात पक्षाचा घटनाक्रम सांगितलेला आहे। तर विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं असंही सिब्बल यांनी कोर्टासमोर ठेवलंय। बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर घटनेमध्ये दुरुस्ती करण्यात आली। निवडणूक आयोगाची त्याला मान्यता होती असं देखील कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक देखील झालेली होती आणि त्यामध्ये हा निर्णय झाला होता। तर एकूणच पक्ष घटनेसंदर्भात त्यानंतर ज्या काही घटना घडल्या त्याची माहिती आता सिब्बल या ठिकाणी देत आहे। तर राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झालेली होती। संघटना स्तरावर उद्धव ठाकरेंकडे बहुमत होतं, विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, पण शिंदे पक्षाच्या घटनेत बदल करू शकत नाही असं म्हणत सिब्बल यांनी कोर्टात पक्षाचा घटनाक्रमच सांगितलाय। तर विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं, पण शिंदे पक्षाच्या घटनेमध्ये बदल करू शकत नाहीत असं देखील सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। कालही सिब्बल यांनी युक्तिवाद केला। त्यांनी त्यावेळेला पक्षाची घटना जी आहे ती कोर्टाच्या समोर ठेवलेली होती आणि घटनेनुसार उद्धव ठाकरे हे पक्षाचे प्रमुख नेते आणि त्यांनी शिंदेंची निवड केली होती विधिमंडळाचा नेता म्हणून। ही माहिती सुद्धा कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये दिली आहे। तर राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झालेली होती असं कपिल सिब्बल यांनी कोर्टासमोर ठेवलं। विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, पण शिंदे पक्षाच्या घटनेत बदल करू शकत नाही असाही युक्तिवाद सिब्बल यांनी कोर्टासमोर केलाय। तर बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर पक्षाच्या घटनेमध्ये सुधारणा केली असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। संघटना स्तरावर उद्धव ठाकरेंकडे बहुमत होतं असं सिब्बल यांनी म्हटलंय। विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, पण पक्ष घटनेमध्ये बदल करण्याचे शिंदेंकडे अधिकार नाहीत असं देखील युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। तर विधिमंडळ पक्षात पडलेली फूट ही राजकीय पक्षाची फूट मानायची का? युक्तिवादादरम्यान सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला हा सवाल केला। विधिमंडळ पक्षामध्ये पडलेली फूट ही राजकीय पक्षाची फूट मानायची का? तर युक्तिवादाच्या दरम्यान सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला हा सवाल आता केलेला आहे। तर विधिमंडळ पक्षात पडलेली फूट ही राजकीय पक्षाची फूट मानायची का? हा युक्तिवादादरम्यान सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला सवाल केलाय। हा महत्त्वाचा मुद्दा म्हणता येईल। काल त्यांनी विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष या संदर्भात महत्त्वाचा मुद्दा मांडलेला होता आणि विधिमंडळ पक्षात पडलेली फूट ही राजकीय पक्षाची फूट मानायची का असा सवाल युक्तिवादादरम्यान आज सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला केलाय। राजकीय पक्ष हा निर्णय घेत असतो आणि नेत्यांची निवड करत असतो असा काल युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला होता आणि त्याचा पुढचा युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल करतात। सातत्यानं सांगितला जातोय तो मुद्दा आहे 2018 सालची पक्षाची घटना आणि तो मुद्दा खरं तर कपिल सिब्बल यांच्याकडून उपस्थित केला जाताना बघायला मिळतोय। कपिल सिब्बल कोर्टाला स्पष्टपणे सांगतायत की दोनही पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे यांचा पक्ष असेल किंवा एकनाथ शिंदे यांचा पक्ष असेल हे दोनही पक्ष सांगत आहेत की आम्ही 2018 सालच्या घटनेनुसार काम करत आहोत। असा जर दोन्ही पक्षांकडून दावा केला जात असेल तर ते कसं शक्य आहे असा मुद्दा खरं तर कपिल सिब्बल यांनी कोर्टाच्या समोर मांडला गेल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। कालपासून मी वारंवार सांगतोय की कपिल सिब्बल यांच्याकडनं एक मुद्दा सातत्यानं सांगितला जातोय की विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे दोन गोष्टी वेगळ्या आहेत किंवा या दोन गोष्टी वेगळ्या आहेत। हा मुद्दा सिब्बल यांच्याकडनं कोर्टाच्या समोर सातत्यानं मांडला जातोय आणि त्याचा रेफरन्स आज कपिल सिब्बल पुन्हा एकदा कोर्टाच्या समोर देताना आपल्याला बघायला मिळतात। कपिल सिब्बल स्पष्टपणे म्हणतात की निवडणूक आयोगाला राजकीय पक्षामध्ये इतकी लुडबुड करण्याचा अधिकार नाहीये, त्यामुळे आयोगाकडून जे झालेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे। ताशेरे थेट पद्धतीनं कपिल सिब्बल यांच्याकडनं खरं तर निवडणूक आयोगाच्या कामकाजावरती व्यक्त केले गेलेले आहेत। राजकीय निवडणूक आयोगाला राजकीय पक्षाच्या बाबत कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार नाहीये। तुम्ही आम्हाला कागदपत्र मागितली, आम्हाला ज्या गोष्टी तुम्ही सादर करण्यासाठी सांगितल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्या पुढे सादर केलेल्या होत्या आणि हे सगळं केल्याच्या नंतर देखील तुम्ही ज्या पद्धतीनं राजकीय पक्ष एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यावरती कठोर टिप्पणी खरं तर कपिल सिब्बल यांच्याकडनं करताना बघायला मिळतात। त्यांनी म्हटलेलं आहे की लुडबुड करण्याचा कुठलाही अधिकार हा केंद्रीय निवडणूक आयोगाला नाहीये। हे सगळं सांगत असताना कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा आकड्याचा रेफरन्स दिलेला आहे। कपिल सिब्बल स्पष्टपणे कोर्टाला म्हणतायत की विधिमंडळ पक्षाची संख्या बघता म्हणजे एकनाथ शिंदे यांना ज्या पद्धतीने तुम्ही पक्ष दिलेला आहे ते देताना तुम्ही विधिमंडळ पक्षाचा आकडा फक्त बघितला गेलेला होता किंवा तुमच्याकडनं तोच आकडा सांगितला गेलेला होता। तुम्हाला तो अधिकार आहे का? फक्त विधिमंडळातील आकडा बघितला तुम्ही आणि आकडा बघून पूर्ण पक्ष एकनाथ शिंदे यांना देण्याचा तुम्ही निर्णय घेतला तो विधिमंडळ पक्ष फुटला म्हणजे राजकीय पक्ष फुटला असं नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं। राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षावर अवलंबून नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे।
विधिमंडळ पक्ष फुटला म्हणजे राजकीय पक्ष फुटला असं नाही, असंही सिब्बल यांनी म्हटलंय. तर इंदिरा गांधी विरुद्ध ब्रह्मानंद रेड्डी केसचा दाखला या ठिकाणी देण्यात आलाय. राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षावर अवलंबून नसतो, हा सिब्बल यांनी युक्तिवाद केलाय. विधिमंडळ पक्ष फुटला म्हणजे राजकीय पक्ष फुटला असं मानायचं का, असा सवाल सुद्धा त्यांनी केलाय. तर युक्तिवादाच्या दरम्यान सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला सवाल देखील केलेला आहे. तसंच केरळ हायकोर्टाच्या निर्णयाचा दाखला देखील कपिल सिब्बल यांनी दिलेला आहे. राजकीय पक्ष विधिमंडळ पक्षावर अवलंबून नसतो असंही त्यांनी म्हटलं. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर पक्षाच्या घटनेमध्ये सुधारणा केली असं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटले. संघटना स्तरावर उद्धव ठाकरेंकडे बहुमत होतं असं सिब्बल यांनी युक्तिवाद केला. विधिमंडळ स्तरावर शिंदेकडे बहुमत होतं, पण पक्ष घटनेमध्ये बदल करण्याचे शिंदेकडे अधिकार नाहीत असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय. विधिमंडळ पक्षात पडलेली फूट ही राजकीय पक्षाची फूट मानायची का, असा सवाल सुद्धा त्यांनी निवडणूक आयोगाला केलाय. युक्तिवादादरम्यान सिब्बल यांचा हा सवाल. सिब्बल यांच्याकडनं केरळ हायकोर्टाच्या एका निकालाचा दाखला देखील देण्यात आलाय. राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षावर अवलंबून नसतो असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी केला. राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षावर अवलंबून नसतो हे त्यांनी म्हटले. तर इंदिरा गांधी विरुद्ध ब्रह्मानंद रेड्डी केसचा कोर्टात दाखला देण्यात आला. तर समाजवादी पार्टीमध्ये पडलेल्या फुटीचा सिब्बल यांच्याकडनं दाखला देण्यात आलेला आहे. तर समाजवादी पार्टीत पडलेल्या फुटीचा सिब्बल यांनी दाखला दिलेला आहे. ही महत्वाची घडामोड म्हणता येईल. समाजवादी पार्टीत पडलेल्या फुटीचा दाखला हा सिब्बल यांच्याकडून यावेळेला युक्तिवादादरम्यान देण्यात आलाय. राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षावर अवलंबून नसतो, विधिमंडळ पक्ष फुटला म्हणजे राजकीय पक्ष फुटला असं नाही असं देखील या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी म्हटलं. इंदिरा गांधी विरुद्ध ब्रह्मानंद रेड्डी या खटल्याचा दाखला देखील त्यांनी यावेळेला दिलेला आहे. तसंच समाजवादी पक्षामध्ये पडलेल्या फुटीचा दाखला सुद्धा सिब्बल यांच्याकडनं देण्यात आलेला आहे. तर विधिमंडळ पक्षात पडलेली फूट ही राजकीय पक्षाची फूट मानायची का, असा सवाल युक्तिवादादरम्यान सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला विचारला. तर समाजवादी पार्टीत पडलेल्या फुटीचा सिब्बल यांच्याकडून कोर्टासमोर दाखला देण्यात आलेला आहे. सोबतच त्यांनी केरळच्या एका निकालाचा सुद्धा दाखला दिलेला आहे. समाजवादी पार्टीत पडलेल्या फुटीचा दाखला सिब्बल यांनी आज युक्तिवादादरम्यान कोर्टासमोर ठेवलाय. त्या समाजवादी पार्टीमध्ये पडलेल्या फुटीचा देखील दाखला सिब्बल यांच्याकडनं देण्यात आलेला आहे. तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीमध्ये आणखी हे अपडेट्स आपल्या समोर येत आहेत. समाजवादी पार्टीमध्ये पडलेल्या फुटीचा दाखला सिब्बल यांनी दिला. त्याचबरोबर इंदिरा गांधी ब्रह्मानंद रेड्डी या प्रकरणाचा दाखला सुद्धा त्यांनी दिला आहे. केरळ कोर्टानं दिलेल्या एका निर्णयाचा दाखला सुद्धा कपिल सिब्बल यांनी यासाठी दिलेला आहे. विधिमंडळ पक्ष